नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या या डिस्ट्रिक्ट विषयी आपण जानकारी घेत आहोत. आता एक माहिती आपण प्रत्येक जिल्ह्याची, आता जवळपास आपण 19 जिल्हे झालेले आहे. 20वा जिल्हा घेतो विद्यार्थ्यांनो, अकोला. अकोला जिल्ह्याचं भरपूर सारी काही गोष्टी जी आहे आपण आपले डिस्ट्रिक्ट जी जिल्हा परिषद असते किंवा जिल्हाधिकाऱ्यांची वेबसाईट असते त्यातून आपण बरेच माहिती घेतोय. आणि एक महत्वाचं जे काही अपडेट आहे विद्यार्थ्यांनो, म्हणजे एकूण त्याचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचे आपण इथून पुढचे जे काही 16 जिल्हे आपले ते पण आपण परिपूर्ण पद्धतीने आपण घेणार आहे. आणि तुम्हाला काही महत्वाच्या टास्क पण देणार आहे. त्या टास्क वरती तुम्हाला काम करायचंय. आलं लक्षात? प्रत्येक अकोलाकर विद्यार्थ्याने ही माहिती प्रत्येक अकोलाकर किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. चला, तर ऑब्विसली अकोला हे जे काही जिल्हा आहे तो अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. अकोल्याचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं विद्यार्थ्यांनो 5429. मग मला नक्की सांगायचं विद्यार्थ्यांनो, अकोला जिल्ह्याचं जे काही एकूण स्थान आहे किंवा अमरावती प्रशासकीय जिल्ह्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आणि सर्वात छोटा जिल्हा कोणता. कारण की आपण बाकीचा जो विस्तार आहे स्थानन विस्तार त्याच्या आजूबाजूला, म्हणजे आपण उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला, पश्चिमेला हा भाग जो काही विस्तार आहे तो परिपूर्ण पद्धतीने आपण योग्य लक्षात ठेवणार आहोत. बघा, आणि हा जो हजिरा कोलकाता जो आहे याचा क्रमांक बदललेला आहे, आपण तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. कोलकाता जिल्ह्याच्या पूर्वेस उत्तरेस अमरावती जिल्हा आहे, पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे आणि दक्षिणेस तुमचा वाशिम जिल्हा आहे. तर हे थोडस चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे माहिती राहू द्या, जी तुम्हाला गरजेची आहे. भौगोलिक रचनेविषयी जर बघितलं तर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचं विभाजन जे आहे, अकोल्यामधून वाशिम हा वेगळा करण्यात आला होता 98 ला, बरोबर. त्यानंतर तुमचं क्षेत्रफळ झालेलं आहे. तहसीलचं सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारं कोणतं आहे? तेल्हारा तहसील आहे, 1134 चौरस किलोमीटर आहे. आणि सर्वात कमी तुमचं अकोला तहसील तुमचं 1134 विद्यार्थ्यांनो, अकोला तहसील. आणि सर्वात छोटस तहसील आहे तुमचं तेल्हारा तहसील. आता हे तहसील संदर्भातील ज्या काही माहिती विद्यार्थ्यांनो ती तुम्हाला कुठे ना कुठे छोट्या मोठ्या स्वरूपातील ज्या काही माहिती आहे ते त्या एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते जाणून घेणं गरजेचं आहे. भले आता तलाठीची परीक्षा झालेली आहे, पण स्थानिक पातळीच्या ज्या काही कोर्टाच्या पदभरती होतात किंवा बाकीच्या ज्या काही पदभरती होतात त्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं आणि म्हणून ते आपण व्यवस्थितपणे कव्हर केलेलं पाहिजे. तालुक्यांचं पुढे आपण तहसील यादी करतोच आहे आपण, पण अकोला, बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा. त्यानंतर इथल्या अकोला शहर महानगरपालिकेची जर स्थापना बघितली तर 1 ऑक्टोबर 2001 ला करण्यात आलेली आहे. आणि इथं 5 नगरपालिका, 1 नगरपंचायत आणि 1 विभागीय कार्यालय अमरावती या ठिकाणी कामकाज केलं जातं. जसं आपण नाशिकचं म्हणत असतो, नाशिकला पश्चिम महाराष्ट्राचं बरंच कामकाज तिथून हँडल केलं जातं, तसं इथलं जे काही डॉक्युमेंट आहे ते अमरावती विभागीय कार्यालयामध्ये इश्यू केले जातात, बरोबर. आता त्याच्याही पुढे जर तालुक्यांचं जर आपण बघितलं, अकोला शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती जर आहे तर ते मोरणा नदीचा उल्लेख करावा लागेल. अकोला जिल्ह्यात एकूण 7 तालुके: अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, अकोट, बार्शी टाकळी आणि तेल्हारा. तर जी काही छोटी माहिती असेल विद्यार्थ्यांनो, कदाचित माझ्याकडून सुटत असेल, बाकीची मी तुम्हाला नकाशांचे उपलब्ध करून दिलेले आहे. टेलिग्राम वरती ते डिटेल टाकण्यात येत आहे. हे वेगवेगळे जे नकाशे, अजून काही नद्यांचे वगैरे ऍड करतोय मी, तर ते तुम्हाला नक्की टाकील, टेन्शन नको. फक्त टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तर इकडे तुमच्या ईशान्य बाजूला कोणतं येतं, आग्नेय बाजूला कोणतं येतं, नैऋत्य बाजूला कोणतं येतं आणि वायव्य बाजूला कोणतं येतं, हे आपल्याला मॅपिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पूर्णा ही एक प्रमुख नदी या जिल्ह्यातून वाहते. त्यानंतर तेल्हारा तालुक्यातून वान प्रकल्प हा एक महत्वाचा धरण आहे. इथं प्रमुख पिकांमध्ये जर आपण बघितलं, ज्वारी, कापूस, तूर, मूग, गहू, हरभरा, खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला हा आघाडीवरती आहे. आता शाळूची ज्वारी म्हणजे काय हे मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका लक्षात. कारण की खरीप हंगामात होणारी ज्वारी आणि रब्बी हंगामात होणारी ज्वारी यामध्ये फरक आहे. फळांमध्ये संत्र्याचं उत्पादन इथं सर्वात जास्त होतं, ते पण मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यांचा जर आपण उल्लेख केला, मूर्तिजापूर आणि अकोट. कारण की मोसंबी आणि संत्र्यांमध्ये कन्फ्युजन आहे काही लोकांचा,
तर ते नीट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने लाईन अप करा. आलं का लक्षात? छोटे मोठे जे काही डाऊट्स आहे ना विद्यार्थ्यांनो ते जास्तीत जास्त क्लिअर कट करत चला. ठीक आहे. औद्योगिक येथे कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं आणि जिनिंग आणि प्रेसिंग उद्योग जे आहे, हातमाग वस्त्रोद्योग हा मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे. आता आपण कोल्हापूरमध्ये जेव्हा उल्लेख करतो ना विद्यार्थ्यांनो, कोल्हापूरमधील इचलकरंजीचा जेव्हा उल्लेख करतो बघा, इचलकरंजी, तर इचलकरंजीमध्ये याचं इथलं जे काही प्रोडक्शन आहे ते साऊथ इंडियात जातं. तसं अकोल्याचं हा जो काही हातमाग उद्योग आहे त्याचं सेलिंग कोणत्या जिल्ह्यात होतं ते मला नक्की सांगा. बाळापूर अकोट येथे सतरंज निर्मितीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. आणि शैक्षणिक येथे जर बघितलं, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना 20 ऑक्टोबर 1969 ला झालेली आहे. पर्यटनामध्ये इथं जर बघितलं, असदगड किल्ला आहे आणि आझाद पार्क बगीचा आहे. नरनाळा येथे 27 दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला आहे. कर्नाळा आणि नरनाळा नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, कर्नाळा आणि नरनाळा याच्यामध्ये कन्फ्युजन नको. आलं का लक्षात? तर कर्नाळ्याचा उल्लेख आला, नरनाळ्याचा उल्लेख आला तर तो अकोल्याशी येतो आणि कर्नाळा आला तर रायगडशी येतो. आलं लक्षात? त्यानंतर बाळापूर देवीचं मंदिर, राजा मिर्झा जयसिंग यांची छत्री, मन म्हैस नद्यांचा संगम महत्वाचा येथील पर्यटनाच्या संदर्भात येतो. तेवढं नीट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर नागपूर येथे तीर्थक्षेत्री कावड यात्रा लक्षेश्वर येथील प्रसिद्ध आहे, जी इथं दाखवलेली आहे. पातूर वाक टकवालीन लेण्या इथं महत्वाच्या आहे. प्राचीन लेण्या ज्या आहे विद्यार्थ्यांनो त्याचा क्रम आणि त्याचा भाग नीट योग्य स्वरूपात लक्षात ठेवा. मूर्तिजापूर येथे संत गाडगेबाबांचा एक आश्रम आहे आणि सांगवी येथे पूर्णा आणि उमा नदीचा संगम आहे. बाकी 1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा एक महत्वाचा MH37 झालेला आहे. आणि अकोला जिल्ह्याचा RTO कोड कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. त्यानंतर तुमचं सालासर बालाजी मंदिर येथे स्थापना झालेली 2014. चांगलं तिथं रोषणाई, विद्युत रोषणाई. आणि काटापूर्णा अभयारण्य जे आहे विद्यार्थ्यांनो अकोटच्या जवळ आहे, अकोट तालुक्याच्या जवळ. आणि नरनाळा किल्ला जवळपास इथे याला किती दरवाजे आहे? 27 दरवाजांचा हा ऐतिहासिक किल्ला आहे. एवढं नीट लक्षात ठेवा. आता याच्या इकडे ईशान्य बाजूला कोणतं, आग्नेय बाजूस कोणतं, नैऋत्य बाजूस कोणतं, वायव्य बाजूस कोणतं, इकडचं उत्तर, हे तुम्हाला प्रॅक्टिस करून लक्षात ठेवावं लागेल. आता आपण लोकसंख्येच्या घनतेकडे येऊया. 2011च्या लोकसंख्येच्या घनतेनुसार जर अकोला तालुक्याची जर घनता काढली आपण विद्यार्थ्यांनो, ती येते 334. त्यानंतर इथली साक्षरता जर काढली आपण विद्यार्थ्यांनो अकोल्याची, तर 88% साक्षरता आहे अकोल्याची साक्षरता. ठीक आहे. त्यानंतर ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जर काढलं विद्यार्थ्यांनो अकोल्याचं, तर जवळपास ते 68% जवळपास आहे ग्रामीण. आणि नागरी लोकसंख्येचं जर आपण काढलं तर ते 39% नागरी लोकसंख्येचं. ठीक आहे. त्यानंतर आपण लिंग गुणोत्तर जर काढलं 2011चं लिंग गुणोत्तर, तर ते जातं विद्यार्थ्यांनो जवळपास तुमचं अकोल्याचं 946. आणि बाल लिंग गुणोत्तर जर काढलं विद्यार्थ्यांनो आपण, बाल लिंग गुणोत्तर राहिलं, सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. ग्रामीण आणि लोकसंख्या, बाल लिंग गुणोत्तरचं मी कमेंट बॉक्स मध्ये टाकतो, कारण की राहिलाय ते, तो नकाशा बाजूला राहिलेला आहे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकून देतो. आलं लक्षात? अशी तुम्हाला छोटी मोठी माहिती नक्की. हा, सापडलं. बाल लिंग गुणोत्तराचंही पण टाकून देतो, आहे आपल्याकडे, तो पण आहे खाली पडलेला होता. तर बाल लिंग गुणोत्तराचा जो आहे विद्यार्थ्यांनो अकोल्याचा 912 आहे. दोघांमधील तफावत आपल्याला माहिती असायला पाहिजे, जेणेकरून आपलं क्लिअर होतं. तर ही आकडेवारी जी आहे 2011च्या याच्यानुसार आहे. घनता, साक्षरता, ग्रामीण लोकसंख्या, नागरी लोकसंख्या, लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर, अशा प्रकारे आपली जी पूर्ण जिल्ह्याची जी माहिती आहे ती परिपूर्ण पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. आणि याच्या अशाच अपडेटसाठी आपल्या अड्डा 24/7च्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. लाईक करा, शेअर करा. शेवटच्या अकोलाकरांपर्यंत ही माहिती नक्की टाकायला विसरू नका. आणि अकोल्याचा RTO कोड कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.